हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेत असाल. तर आज आहे श्रावण महिन्यातील दुसरा शुक्रवार. तर माझा आहे उपवास आणि हा जर उपवास तुम्हाला महालक्ष्मीचा जर कोणाला करायचा असेल तर तुम्ही श्रावण महिन्यापासून खूप छान आहे सुरुवात करू शकता. नाही तर तुम्ही कधीही करू शकता शुक्ल पक्षातील शुक्रवारी. तर त्यासाठी काय करायचं आहे तर ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. तर हा जर उपवास तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही 11 किंवा 21 शुक्रवार करू शकता. तर ह्या उपवासाने काय होतं तर तुमच्या घरातील दुःख दारिद्र्य नाहीसे होतं, तुमच्या घरात सुख समृद्धी शांती नांदते. आणि जर तुमचे काही पण प्रॉब्लेम घरातील असेल, कोणाकडे पैसे दिलेले अडकले असतील किंवा घरात शांतता राहत नसेल किंवा काही पण पैशासंबंधित प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हा उपवास करू शकता. खरंच हा उपवास खूप म्हणजे खूप छान आहे. हा उपवास केल्याने तुमच्या घरात खूप छान समृद्धी सुख शांती नांदू शकते. पण हा उपवास मी दरवर्षी करते. शुक्रवार चालू महालक्ष्मीचा म्हणजे श्रावणात चालू होता तेव्हापासूनच. तर तुम्ही करू शकता जर कोणाच्या घरी असा प्रॉब्लेम असेल तर. हा उपवास केल्याने खरंच खूप छान लाभ होतात किंवा फळ भेटतं. तर यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर आपल्या घरातील देवपूजा करायची आहे. देवपूजा करून झाले की नंतर पूजा मांडायची आहे. तर पूजा मांडताना तुम्ही ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहे त्या जागेचा पूर्ण भाग स्वच्छ करून घ्यायचा आहे. आणि तिथं नंतरला हळदी कुंकू लावून स्वस्तिक काढून त्याच्यावरती चौरंग मांडायचा आहे. माझ्याकडे चौरंग नव्हता म्हणून मी पाट मांडलेला आहे. चौरंग मांडून झाल्यानंतर त्याच्यावरती एक कपडा टाकायचा आहे. लाल टाकला तरी चालतं किंवा म्हणजे तुमच्याकडे जे अवेलेबल आहे तो टाकू शकता. आणि एक कलश घ्यायचा आहे. त्या कलशामध्ये पाणी भरायचं आहे आणि त्याच्यात हळदी कुंकू आणि अक्षता टाकायच्या आहेत आणि एक नाणं टाकायचं आहे. आणि एक अशी स्वस्तिक काढायचं किंवा रास अशी केली गोल तरी चालते तांदळाची आणि त्याच्यावरती तुम्ही कलश ठेवायचा आहे. आणि एक वाटी घ्यायची आहे. एका वाटीमध्ये अर्धी वाटी तांदूळ घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये सोन्याचं नाणं टाकायचं आहे. जे पण तुमच्याकडे सोन्याचं नाणं नसेल तर चांदीचं टाका. म्हणजे सोन्याची कोणतीही वस्तू ठेवली तरी काही प्रॉब्लेम नाही. माझ्याकडे तर सध्या आता रिंगा सोन्याच्या होत्या म्हणून मी ठेवलेल्या. माझ्याकडे ठुशी वगैरे आहे पण मी ती कलशाला टाकली होती म्हणजे लावली होती. आणि मग नंतरला श्रीयंत्राची पूजा करायची आहे. श्रीयंत्र हे तुम्ही डाव्या साईडला म्हणजे लक्ष्मी हे कलशाच्या डाव्या साईडला हा श्रीयंत्र ठेवायचं आहे. म्हणजे माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला उजव्या साईडला दिसते. आणि तुमच्याकडे लक्ष्मीचा फोटो तर प्रत्येकाच्या घरी असतो तर तो लक्ष्मीचा फोटो आहे तो पाठीमागे ठेवायचा आहे. आणि हे वैभव लक्ष्मीचं पुस्तक आहे तर त्याची पण तुम्ही पूजा करून ते पण लक्ष्मीच्या बाजूला ठेवायचं आहे. डाव्या साईडला मी ठेवलं होतं. आणि ही घंटा वगैरे आहे ती पण श्रीयंत्राच्या पुढे ठेवायची आहे. आणि तुमच्याकडे शंख असेल तर म्हणजे शंख हा लागतो. शंख हा उजव्या बाजूला कलशाच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे शंख. आणि माझ्याकडं हार म्हणजे गजरे मी आणले होते तर तो शिल्लक राहिला होता म्हणून मी फोटोला घातला आहे. तर तुम्ही पण घालू शकता. आणि एक नारळ घ्यायचा आहे. माझ्याकडे धागा नव्हता म्हणून मी त्याला बांधला नव्हता. तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही बांधू शकता. आणि जे पण तुमच्या मनात आहे तुम्ही कशासाठी उपवास करताय तर ते बोलून त्या नारळावरती ठेवायचं आहे. म्हणजे जे पण आपलं ज्याच्यासाठी आपण उपवास करतोय ते पूर्ण राखण बोलतात असं म्हणजे तर ते बोलून तुम्ही ठेवायचं आहे. आणि इकडं तुम्ही एक सुपारी म्हणजे विडा असतो तो सुपारी आणि त्याच्यावरती नाण्यावरती सुपारी ठेवायची आहे. आणि इकडं गणपती सगळ्यात म्हणजे कोणतीही पूजा करू दे तेव्हा गणपती हा लागतोच. तर प्रथम पूजावा श्री गणपती. तर गणपती पण स्थापन करायचा आहे. तर हा लक्ष्मीच्या डाव्या बाजूला करायचा आहे हे लक्षात ठेवा. आणि तुमच्याकडे जर कोणतंही फळ वगैरे असेल तर तुम्ही ते फळ ठेवू शकता. आणि मग नंतरला धूप दीप लावायचा आहे. तर मी इकडं उजव्या साईडला ही आरती आहे ती मी तुपाची लावलेली आहे. डाव्या साईडची आहे ती तेलाची आहे. नंतर तुम्ही धूप दीप लावू शकता. कापूर वगैरे लावायचा आहे, ओवाळायचा आहे. आणि तुमच्या जी पण मनात इच्छा आहे ती पूर्ण बोलायची आहे देवीला. आणि नंतरला लक्ष्मीचं हे पुस्तक आहे तर ते पुस्तक असं म्हणजे तुम्ही कसं वाचायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगते. तर पहिल्यांदा पुस्तक असं उघडल्यानंतर पहिल्यांदा जे पेज येते ते तुम्ही पूर्ण वाचायचं आहे. नंतरला ह्या 8 लक्ष्मी, धान्यलक्ष्मी, ऐश्वर्यालक्ष्मी जे आहे त्यांना हळदी कुंकू लावून त्यांचं पूजन करून ते सुद्धा वाचायचं आहे. आणि नंतरला श्रीयंत्र पण आहे तिथं श्रीयंत्रावर असं डोकं ठेवून वाचायचं आहे. आणि हे पुस्तक वाचायच्या आधी पहिल्यांदा तुम्ही आपल्या कलशामध्ये जे वरती ठेवलं आहे त्याच्या पहिलं हळदी कुंकू लावून त्याची पूजा करूनच मग हे पुस्तक वाचायचं आहे. आणि पण नंतरला तुम्ही पूजा वाचायची आहे म्हणजे जे व्रत आहे व्रताची जी कहाणी आहे ती वाचायची आहे. ती कहाणी वाचून झाल्यानंतरला मग तुम्ही महालक्ष्मी अष्टम वाचायचं आहे. नंतर महालक्ष्मीची आरती करायची आहे. आणि जर तुम्ही कालभैरवचं अष्टम वाचत असाल तर ते सुद्धा वाचू शकता तुम्ही.
आणि नंतरला मी स्वामी समर्थांना हे करते, त्यामुळे स्वामी समर्थांची पण मी आरती वगैरे करते. आणि हे झाल्यानंतर नमस्कार करून ते पुस्तक ठेवायचं आहे. आणि नंतरला तुम्ही जर माळ जप करायची आहे तुम्हाला, म्हणजे गायत्री मंत्र एक म्हणायचा आहे, ओम महालक्ष्मीचं वेगमय विष्णुपत्नीचं धीमय तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. आणि ओम म्हणजे मी स्वामी समर्थांचा एक म्हणते. आणि नंतरला तुम्ही म्हणजे जे पण तुम्हाला गायत्री मंत्र वगैरे जप करायचा आहे तो तुम्ही जप करू शकता. आणि नंतरला सकाळची म्हणजे ही पूजा आहे माझी, त्यामुळे मी साखरेचा फक्त नैवेद्य दाखवला आहे. तर ही पूजा तुम्हाला कशी वाटली, आणि जर माझ्याकडून खरंच बोलताना काही चुकलं असेल, कारण मी पहिल्यांदाच व्हॉईस असं व्हिडिओ करते, तर खरंच माफी असावी. तर मी अशी पूजा करते तशी मी तुम्हाला सांगितलेली आहे. जर काय चुकलं असेल तर प्लीज सॉरी. आणि मी अशी पूजा करते. जर तुम्हाला खरंच ही पूजा करायची असेल तर तुम्ही करू शकता. आणि खरंच घरात सुखसमृद्धी नांदावी यासाठी ही पूजा खरंच केली जाते, आणि याचं फळ नक्कीच भेटतं. पूजा कशी पण असो, फक्त मनोभावे करणं हे महत्त्वाचं आहे. तर तुम्ही ही पूजा मनोभावे करा. आणि जर तुम्हाला निरंकार करायचा असेल तर निरंकार करू शकता. जर निरंकार नसेल करायचा तर तुम्ही म्हणजे फ्रूट्स वगैरे खाऊन करू शकता. पण ह्या उपवासामध्ये तुम्ही एवढंच करा की आंबट वगैरे जे पण आहे ते खायचं नाही, कारण शुक्रवारचा उपवास आहे हा, त्यामुळे आंबट चिंबट खाऊ नका. आणि संध्याकाळी मग तुम्ही अशी शेवाळ्याची खीर असते तो नैवेद्य दाखवायचा आहे. आणि तुमच्या घरात जी कन्या वगैरे असेल किंवा बाहेरची कोणी कन्या असेल तरी तिचं जर तुम्ही औक्षण वगैरे केलं तर खरंच खूप म्हणजे खूप छान आहे. आणि ह्या दिवशी दान केलं तर सगळ्यात श्रेष्ठ आहे. तर तुम्ही हे करू शकता. तर माझ्या घरात माझी स्वतःचीच मुलगी आहे, त्यामुळे मी तिचं औक्षण करत असते दरवेळी. आणि तुम्हाला सांगा हा व्हिडिओ कसा वाटला. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.